वर्ग 5वा मधील 21 नंबरची कविता आपण बघणार आहोत. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेचं प्रथम आपण वाचन करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही कविता वाचत असताना तुम्हाला लक्ष देऊन या कवितेचे तुम्हाला समजून घ्यायची आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का पिगवींची मान तोकडी का. क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. वटवाघळं रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का. पतंग दिव्यावर मरतात का काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. खोकल्याची उबड येते का सर्दीत नाक गळते का. मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का. जीवसृष्टी आणखी कुठे असेल का. माणसासारखा माणूस होईल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या कवितेमध्ये गौरी शंकर गंगार यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि या कवितेमध्ये तुम्हाला विचारलं आहे की तुम्हाला जीवन जगत असताना जे काही प्रश्न पडतात, आपल्याला प्रश्न पडते ना, आपण जेव्हा रोजनिशी जेव्हा आपण रोज आपलं जीवन जगत असतो, जेव्हा आपलं सकाळी उठतो तो झोपेपर्यंत आपल्याला कधी कधी अशा गोष्टी लक्षात येते की आपल्या असं वाटते का असं का बरं होते तसं का बरं होते, असं आपण स्वतःला आपण प्रश्न विचारत असतो. तर तुम्हाला जे काही प्रश्न पडतात ते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. जसं आता आपल्याला सांगितलं आहे की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का. असं का बरं होते तसं का बरं होते असे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका. माणूस जीवन जगत असताना आपण सतत शिकत राहतो है ना. आपण जरी 5व्या वर्गात असलो तरी आपण शिकत आहे आणि म्हातारा होईपर्यंत सतत आपण कोणीकडून कधी ना कधी आपण शिकतच असतो. म्हणून आपल्या कितीकही चुका झाल्या तरी आपण कधीही आयुष्यभर विद्यार्थी म्हणून आपण जीवन जगलो पाहिजे. म्हातारं जरी झालं तरी आपण विद्यार्थीच असतो. सतत आपण कुठून काही ना काही आपण शिकत असतो. आपल्या कितीकही चुका झाल्या तरी आपण सतत शिकलं पाहिजे. बघा आता तुम्हाला विचारलं की प्रश्न तुम्ही सतत प्रश्न विचारा. कसे प्रश्न विचारा. कुत्र्याची शेपूट वाकडी का. कुत्रं पाहिलं तुम्ही, त्याची शेपटी पाहिली, मग कुत्र्याचं शेपूट वाकडं का असा कधी तुमच्या मनात विचार नाही आला का. मग तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही प्रश्न विचारत जा की कुत्र्याचं शेपूट वाकडं का. पिगवींची मान तोकडी का. कारण पिगवीची मान अशी असते है ना. पिगवीन पाहिला ना तुम्ही, नाही तुम्ही असा ओरिजिनलमध्ये पाहिला तरी तुम्ही टी व्हीत वगैरे मोबाईलमध्ये पिगवीन पाहिला, पिगवीन पक्षी, तर त्याची मान अशी तुकडी का बरं असते. आणि क्रिकेटची बॅट लाकडीच का असते. क्रिकेट खेळताना तुम्ही मग बॅट जशी आता ती लोखंडी बॅट नसते, ते लाकडाची असते. मग तुमच्या मनात कधी प्रश्न पडलाही असेल की क्रिकेटचे बॅट लाकडी का बरं असते, तर तुम्ही विचारा स्वतः प्रश्न पडलेले तुम्ही इतरांना विचारा की क्रिकेटची बॅट लाकडी का बरं आहे. सापाची चाल वाकडी का. साप कसा चालतो माहीत आहे ना, असा आहे ना, नागमोडी वळणाने चालतो. तर का बरं साप असा चालतो, असा आपल्या मनाला प्रश्न पडलेला आपण विचारला पाहिजे. असे तुम्ही प्रश्न विचारत जा पुन्हा पुन्हा. तुम्हाला जे काही प्रश्न पडले ते तुम्ही इतरांना मोठ्या व्यक्तींना विचारत जा. वटवाघळं रात्री फिरतात का. दुपारी तुम्हाला वटवाघळ फिरताना दिसलं का कधी. नाही, कारण वटवाघळं कधी फिरतात रात्री. मग वटवाघळं रात्री फिरतात का. मासे पाण्यात तरतात का. मासे पाण्यातच दिसते, असे जमिनीवर दिसते का तुम्हाला. मग मासे का बरं पाण्यात असतात. पतंग दिव्यावर मरतात का. पतंग माहिती आहे, जो दिव्यावर गिरट्या घालत असतो किडा, त्याला आपण पतंग म्हणतो आणि शेवटी तो दिव्यावरच मरून जातो. मग का बरं तो मरते तरी तो दिव्यावरच का बरं गिरटा घालतो. काजवे का बरं चमचम करतात. रात्रीचा किडा आहे हा, रातकिडा
रात्रीचा आपल्याला चमचम करताना दिसते आहे की नाही, आपण त्याला लाईट लागलेला आहे असं म्हणतो. मग काजवे का बरं रात्री चमचम करतात, असे तुम्ही सतत प्रश्न विचारत जा. खोकल्याची उबड येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. खोकल्याची का बरं आपल्याला उबड येते, सर्दीत का बरं आपलं नाक गळते, मेंदूला आपला वास कळतो का, असे आणि आपल्याला आठवण जर आली कोणाची तर का बरं उचकी लागते, असे जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न तुम्हाला पडलेच पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची आपली जिज्ञासा, आपली जिद्द असली पाहिजे. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. रंगीत तारे असतात का, आपण आकाशात पाहतो, रात्री तारे दिसते ना, आकाशात आपल्याला रंगीबिरंगी तारे दिसत नाही आहे ना, म्हणजे स्टार, आपल्याला पांढऱ्या रंगाचे स्टार दिसत, रंगीत असते का, आणि दिवसा तारे दिसते का. आपल्याला जो प्रश्न पडला की तारे रात्रीच दिसतात, दिवसा दिसते का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, जशी आपण आजूबाजूला जीवसृष्टी पाहतो, पृथ्वीवर आपले जीवसृष्टी आहे, त्या दुसऱ्या ग्रहावर सुद्धा जीवसृष्टी आहे का, असा आपल्याला प्रश्न पडतो का, माणसासारखा माणूस होईल का, माणसासारखा माणूस होईल का, असा जो आपल्याला प्रश्न पडतो ते प्रश्न आपण पुन्हा पुन्हा विचारले पाहिजे. या कवितेची कवयित्री गौरी शंकर गंगा यांनी ही कविता लिहिली आहे आणि त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की या चित्रामध्ये बघा, तुम्हाला मासळी दिसते, साप दिसते, कुत्रं दिसते, पिग्वीन पक्षी पण दिसतो, वटवाघळ पण दिसते आणि मेणबत्ती आहे, त्याच्यावर फिरणारा तो पतंग पण, किडा पण आहे त्या चित्रामध्ये. तर हे जे प्रश्न तुम्हाला पडतात जीवन जगत असताना, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जाणून घेण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणून तुम्ही नेहमी सतत प्रश्न विचारले पाहिजे असं ह्या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं